स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 8. प्रल्हाद दबकतच तिच्या रूममध्ये आला. त्याचं लक्ष भिंतीवर असलेल्या बुक शेल्फवर गेलं. तशी त्याला चक्कर यायची बाकी राहिली होती, कारण संपूर्ण भिंतीवर मोठमोठ्या पुस्तकांचा खच रचला होता. त्याने आयुष्यात पहिल्यांदा इतकी सारी पुस्तकं पाहिली होती. अनु आणि अक्षयची पुस्तकं त्याने पाहिली होती, पण इथे तर प्रत्येक पुस्तक किलोभर वजनाचे होते. जी पुस्तकं उचलायला इतकी जड असतील, ती छोट्याशा मेंदूमध्ये कशी काय सामावली जात असतील, हाच विचार त्याच्या मनात येत होता. या बसा, मी तुम्हाला खाणार नाही. शारदाला त्याची अवस्था समजत होती. तसा तो खाली मान घालून आतमध्ये आला आणि खुर्चीवर बसला. खरं तर तिचा खणखणीत आवाज ऐकून त्याची बोलती बंद झाली होती, पण त्यालाही मनातून कुठे